नमस्कार, मी रुपाली आई अन्नपूर्ण किचन मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी एक झटपट आणि खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. आज मी तुम्हाला ओलं खोबरं आणि पायनॅपलचा पल्प म्हणजे क्रश ह्याच्यापासून एक बर्फी खोबऱ्याची वडी तयार करून दाखवणार आहे. तर मग चला, फार वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तर त्याच्यासाठी मी काय केले, गॅसवर आहे ना कढई तापायला ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता खवून घेतलेलं खोबरं घालणार आहे. तर ते मी प्रमाण तुम्हाला तुमच्या समोरच मोजून दाखवणार आहे. तर आता मी इथे एक काचेचा बाउल घेतलेला आहे किंवा काचेची वाटी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी आता अगदी हलक्या हाताने न दाबता असं आहे ना साधारण, आणि मी कढईमध्ये बघा मी काहीच घातलेलं नाहीये, फक्त मंद गॅसवर तापाई ठेवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आता हे असं ही एक वाटी झालेली मी मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे. तुम्ही छोट किंवा कमी अधिक असं जसं हवं आहे त्या प्रमाणात करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पल्प लागणार आहे आणि साखर घालायची आहे. तर आता हे साधारण हे 2 होतं ना, म्हणून मग मी आता साधारण पाऊण वाटी, हे पाऊण भांड भरून मी साखर घेणार आहे ह्याच्यामध्ये घालण्यासाठी. साधारण एवढं भरून नाही घेतलेलं मी, थोडस रिकामं ठेवलेलं आहे. जर आपल्याला वाटलं होत नाही वडी तर आपण मग नंतर पुन्हा घालू शकतो. हे मी एवढी साखर घातलेली आहे. आता ह्याच्यामध्येच मी लगेच आता इथे आहे ना मॅप्रोचा आहे ना पायनॅपल क्रश घेतलेला आहे. तर तो थोडासा हलवून घ्यायचा. साधारण एक अर्धी वाटी मी घेतलेला आहे इथं. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं, कारण कढई तापलेली आहे ना आपली, त्याच्यामुळे तो आवाज येत आहे. आता हे घातल्यामुळं काय होतं, साखर पण लवकर आपली मेल्ट होऊन जाईल. आपल्याला वेगळा असा फ्लेवर वगैरे काही घालायचं नाही, आपण फक्त ह्या 3 गोष्टी घालणार आहोत. आता मी हे व्यवस्थित उचलून त्यात घालत आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅस पूर्ण बारीकच ठेवायचा, कारण खालून करपायची भीती असते. मी तर थोडासा हात धुवून घेते. आता आपण एवढा पल्प घातला तरी ह्याला कलर आलेला नाही पिवळा, तर मग तुम्ही पिवळा कलर घालू शकता. खायचा कलर, फूड कलर मिळतो, तो देखील घालू शकता. आता मी इथे आहे ना लेमन येलो घेतलेला आहे, तो मी थोडासा घालून घेते. आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा आपण घालायचंय. त्याच्यामुळं काय होतं, लेमन कलर येतो, म्हणजे प्रॉपर पायनॅपल सारखी आपली बर्फी झाली की, तयार झाली की दिसून येईल. आता फक्त आपल्याला ह्याला एक सारखं हलवत राहायचंय की जोपर्यंत हे पूर्ण एकजीव होत नाही, साखर पूर्ण वितळत नाही तोपर्यंत. पायनॅपल पल्प आपण अजून देखील घालू शकलो असतो नॅचरल कलर साठी, पण कसं असतं की पायनॅपल थोडंसं आंबट असतं, मग त्याच्यामुळे मग बर्फी आंबट होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी आपण कलरचा वापर केलेला आहे थोडासा. आता आपल्याला साधारण हे पूर्ण घट्ट व्हायला, एकजीव व्हायला 10 मिनिटं तरी लागणार आहेत. चवीसाठी म्हणून 1 चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत.
की जेणेकरून अधिक अजून चांगली चव येईल तिला. अजून साधारण आपल्याला 2 ते 2.5 मिनिट लागणार आहे. गॅस मोठा केला तर होईल लगेच, पण मग खालून करपण्याची भीती असते. त्याच्यासाठी आपण 1-2 मिनिटं अशीच होऊन देऊ अजून. आता मी गॅस थोडासा मोठा करत आहे. तुम्ही पाहू शकता कडनी बघा असं थोडं थोडे फेस यायला लागलेला आहे, एक जीव झाल्यासारखे वाटत आहे. फक्त आता भरभर जरा हलवायला लागल. गॅस मोठा केलाय आणि करपायला नको म्हणून अजून थोडासा हा गोळा पूर्ण एकजीव झाला ना, गोळा झाला ना म्हणजे आपल्या वड्या पण परफेक्ट होतात. वडी थंड झाल्यावर लगेच निघणार नाही, त्याच्यासाठी आपण थोडस अजून परतणार आहोत हे. आणि ह्याच्यामध्ये आपण तूप तर बिलकुल घातलेले नाही, फक्त साखर, पल्प, वेलची आणि खोबरं घेतलेलं आहे ओलं. हा, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ओलं थोडं आणि सुक्क थोडं देखील घालू शकता. आता मी गॅस बारीक करते कारण थोडीशी लागल्यासारखी मला वाटत आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला तूप सुटल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे एकदम क्लीन उन्हातलं आपलं होतंय पूर्ण. म्हणजे आपलं हे परफेक्ट झालेलं आहे. तर आता मी हे काढून घेत आहे. तर वडी मी नेहमीच्या पद्धतीप्रमाणेच करून घेणार आहे. मी एका पिशवीला तूप लावून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मी पूर्ण मिश्रण घालणार आणि आपलं बेलणं असतं ना, लाटणं पोळपटावलं ज्याने आपण पोळे करतो त्यांनी लाटून घेणार. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या हाताला देखील चटके बसत नाही. तर चला आता त्यात घालून घेऊया. आता मी इथं ही आपली साखरेची किंवा साबुदाण्याची पिशवी असते ती घेतलेली आहे, किराणा सामानात आपण जे साहित्य आणतो ते. तर ह्याच्यामध्ये मी हे पूर्ण घालून घेणार आहे. आपण हे पिशवीचं तोंड असं बंद करणार. नेहमीसारखी पूर्ण हे करून घ्यायची पिशवी, मग थापायची. थापताना हाताला गरम लागतं, त्याच्यासाठी आपण हे लाटण्याने थोडस लाटून घ्यायचंय. पिशवी जशी आहे तशी मोठी करायची. आता जर आपल्याला हे खालच्या पट्टीमुळे जर येत नसेल तर आपण ही पट्टी कट करून घेणार आहोत. आता मी काय करते, हे कात्रीच्या साह्याने खालचा भाग कट करून घेते, म्हणजे काय होतं, पिशवी मोठी होते. आता आपण ही पिशवी पूर्ण उलगडून घ्यायची. मोठी झाली. आता आपण व्यवस्थित लाटू शकतो.
तुम्हाला जशी हवी, जशा आकारात हवी त्या पद्धतीने लाटून घ्यायचे. खूप पातळ हवी का खूप जाड हवी. आता ही आपली वडी पूर्ण लाटून झालेली आहे. आता काय करायचं, आपण ह्या पिशवीचा वरचा भाग देखील कट करून घ्यायचा आहे. कशी एकसारखी झाली आहे ना आपली लाटून वडी. आता ह्याच्यावर मी थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत कट करून, ते मी घालून घेत आहे. सजावटीसाठी म्हणून छान दिसतात वरूनने. तुम्हाला पिस्त्याचे हवे असतील तर तुम्ही ते देखील घालू शकता. आता काय करायचं, हिला पुन्हा थोडस पिशवी टाकायची आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे, की जेणेकरून हे आपले बदामाचे काप त्याला चिकटून जातील, निघणार नाहीत. आपले हे बदामाचे काप अगदी व्यवस्थित चिकटलेले आहेत. आपली वडी व्यवस्थित झालेली आहे, पण थोडीशी थंड झाली की मगच आपण वड्या पाडणार आहोत. एक आपल्याला साधारण 5 ते 10 मिनिटं थांबावं लागेल. तुम्ही पाहू शकता, एक 5 मिनिट झालेलं आहे. आपलं हे वडी जी आपण केलेली आहे ती थंड झालेली आहे थोडीशी. तर आपण आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्हाला जशा हव्यात त्या आकारात तुम्ही पाडू शकता. चौकोनी पाडू शकता किंवा त्रिकोणी, कापणीसारखी, कोणत्याही साईज मध्ये. मी आता एका प्लेट मध्ये काढून दाखवते तुम्हाला. अगदी तुम्ही बघू शकता, खाली अजिबात चिकटत नाहीत. पाहिजे अशा आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात निघत आहेत. मी आता प्लेट मध्ये घेऊन दाखवते. तुम्ही पाहू शकता आपली वडी तयार झालेली आहे. कशी दिसत आहे तुम्हाला? दिसते ना, एकदम परफेक्ट झालेली आहे. प्रत्येक वडी अगदी परफेक्ट झालेली आहे. किती छान दिसत आहे ना. आणि आता ती जशी जशी थंड होईल तशी अजून कडक होणार आहे. तर कशी वाटली ही माझी रेसिपी? कसा वाटला हा माझा व्हिडिओ? माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंट्स करा. थँक्यू.